स्टार्ट. वैज्ञानिक कट्ट्यामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण वैज्ञानिक कट्ट्यामध्ये पाहत आहोत आणि ऐकत आहोत आणि चर्चा करत आहोत बुवाबाजी हा विषय. आचार्य अत्रे असं म्हणाले होते की बुवा तेथे बाया. हे आचार्य अत्रे यांनी खूप वर्षापूर्वी म्हटलेलं होतं. पण खरोखर बुवा हे जेव्हा बुवाबाजी करतात तेव्हा ते का करतात हो? म्हणजे खरं तर तो पोटा पाण्याचा व्यवसाय म्हणून ते करतात का ते आणखीन काही त्याच्या मागची वेगवेगळी कारणं आहेत? म्हणजे थोडक्यात बुवा कसे निर्माण होतात हे आपल्याला बघायचं आहे. बुवा निर्माण होण्यामागे अनेक कारणं आहेत. एक कारण नाहीये फक्त. बुवा निर्माण होण्याला तो स्वतः बुवा पण जबाबदार असतो आणि तुम्ही आम्ही सुद्धा जबाबदार असतो. बुवा फक्त एका हाताची टाळी वाजवल्यानंतर निर्माण होतो असं होत नाही. बुवा हा तुमच्या आणि आमच्या दोघांमुळे निर्माण होतो. म्हणजे मी बुवा आहे समजा, तर तुम्ही माझ्याकडे जेव्हा बुवा आहे म्हणून माझ्या दर्शनाला याल तेव्हा मी तुम्हाला लुबाडायचं लुटायचं की काय करायचं हे मी ठरवतो. पण तुम्ही लुटून घ्यायचं की नाही हे सुद्धा तुम्हीच ठरवायचं असतं ना. म्हणजे थोडक्यात बुवा निर्माण होण्यामागे समाज आणि स्वतः बुवा हे दोघेही जबाबदार असतात. आता हे दोघे जेव्हा जबाबदार असतात तेव्हा मग आपण आता थोडा समाजाविषयी अगोदर चर्चा करूया, मग बुवांकडे जाऊया. लोकांमध्ये म्हणजे कुठलेही म्हणजे अगदी जगाच्या पाठीवर तुम्ही अमेरिकेत जा, तुम्ही इंग्लंडमध्ये जा, तुम्ही फ्रान्समध्ये जा, तुम्ही जर्मनीमध्ये जा, चीनमध्ये जा किंवा तुम्ही भारतात जा, कुठल्याही देशामध्ये तुम्ही जा, त्या देशातल्या लोकांमध्ये एक नेहमी धर्म ही गोष्ट फार महत्वाची मानली जाते. ते स्वतःला धार्मिक म्हणून घेतात. म्हणजे ते धर्म तर वेगवेगळे आहेत पण ते असं म्हणत असतात की मी या अमुक धर्माचा, मी या तमुक धर्माचा, आणि असे धर्म ते पाळत असतात. मग तुम्ही सौदी अरेबियामध्ये गेलात, तुम्ही पॅलेस्टाईनमध्ये गेलात किंवा तुम्ही पाकिस्तानात गेलात, त्या ठिकाणी तुम्हाला धर्मराष्ट्र सुद्धा दिसून येतील. आणि धार्मिक ही जी काही मानसिकता आहे, म्हणजे आपलं धर्म मानायचं आपली जी एक स्वभावाची प्रवृत्ती आहे ही फार महत्वाची गोष्ट आहे बरं का. म्हणजे तुम्ही जेव्हा धर्म मानता तेव्हा तुम्ही नेमकं काय मानता याचा विचार केलाय का बघा. जेव्हा तुम्ही धर्म मानता याचा अर्थ तुम्हाला लहानाचं मोठं होत असताना जे जे तुम्हाला शिकवण्यात आलेलं आहे, तुम्ही एखाद्या फॉर्मवर तुमचा धर्म कोणता हे लिहिलेलं आहे आणि तुम्ही कोणाकडनं तरी संस्कार करून घेतलेले आहेत, म्हणजे त्या त्या धर्माचा धर्मगुरू याच्याकडून संस्कार करून घेतलेले आहेत, असं जेव्हा असतं तेव्हा तोच तुमचा धर्म असतो. आम्ही असं बघितलेलं आहे की जेव्हा आम्ही धर्म हा काय आहे प्रकार असं जेव्हा धार्मिकांना विचारतो तेव्हा ते असं म्हणतात की धर्म म्हणजे आम्ही देवाची पूजा करतो आणि देवाला एक विशिष्ट गोष्ट अशी वाहतो आणि सण उत्सव जे असतात ते देवाच्या नावाखालचे जे असतात ते आम्ही साजरे करतो. हा आमचा धर्म आहे. खरंच हा धर्म आहे? किंवा धर्म म्हणजे काय असं विचारलं तर ते असं म्हणतात, हो धर्म म्हणजे आमचा तो एक फार मोठा आयुष्यातला भाग आहे आणि आम्ही जे आहोत ना ते धर्मामुळे आहोत असं ते म्हणत असतात. मग धर्मामुळे आहात म्हणजे कशामुळे आहात काही सांगता येत नाही. गप्प बसून राहायचं नुसतं. जर आम्ही असं विचारलं की बाबांनो धर्म हा तुम्ही पाळता, तुम्ही सगळ्या गोष्टी करता, पण मग धर्मामध्ये ही गोष्ट जी सांगितलेली आहे जी तुम्ही करता ती धर्मामध्ये कोणी सांगितलेली आहे? तर ते एखाद्या देवाचं नाव घेतात आणि ते म्हणतात यांनी सांगितलेली आहे. मग त्यांना जर असं विचारलं की त्या देवानी सांगितलेली आहे तर ती देवानी कुठे सांगितलेली आहे आणि केव्हा सांगितलेली आहे, तर ते लगेच म्हणतात धर्मग्रंथ वाचा ना आमचे. मग मी त्यांना असं विचारतो की धर्मग्रंथ कोणते कोणते आहेत तुमचे, जरा सांगाल का?
तर बऱ्याच जणांना आपले धर्मग्रंथ कोणते आहेत हेच माहीत नसतं. एखादं नाव माहिती असतं. मी त्यांना असं विचारतो, एकच आहे का तुमचा धर्मग्रंथ? तर काही जण म्हणतात, हो आमचा धर्मग्रंथ एकच आहे. म्हणजे एकच धर्मग्रंथवाले असतात त्यांना मी असं म्हणतो की त्या धर्मग्रंथांमध्ये मला सांगा किती श्लोक आहे तो? ते म्हणतात आम्हाला माहित नाही. मी त्यांना असं विचारतो की त्या श्लोकांमध्ये काय काय सांगितलेलं आहे जरा सांगाल का? तर ते विचारात पडतात. त्यांना मी असं विचारतो की जेव्हा तुमचे हे धर्मग्रंथ आहेत, हे धर्मग्रंथ कोणी लिहिलेले आहेत? तर ते म्हणतात देवानी लिहिलेले आहेत. मग मी त्यांना असं विचारतो की देवानी कसे काय लिहिले, कुठल्या भाषेमध्ये लिहिले? तर ते पुन्हा विचारात पडतात. मग कोणी म्हणतं इंग्लिशमध्ये लिहिलं, कोणी म्हणतं मराठीत लिहिलं, कोणी म्हणतं हिंदीमध्ये लिहिलं, कोणी म्हणतं अरबीमध्ये लिहिलं, कोणी म्हणतं की अवेस्ता भाषेमध्ये लिहिलं. मग मी त्यांना असं विचारतो की तुम्ही जेव्हा देवानी लिहिलं असं म्हणता, तर मग एका देवानी एकच धर्मग्रंथ लिहिलाय, म्हणजे तो देव जो आहे तो त्या धर्माचा होता. मग इतर धर्माच्या लोकांनी त्यांच्या त्यांच्या देवाचे धर्म पाळायला सुरुवात केली. असे वेगवेगळे देव का निर्माण झाले? ते पुन्हा विचारात पडतात. ते म्हणतात की अहो आम्हाला एवढंच माहितीये बघा, आमच्या देवानी तर तेवढं लिहिलेलं आहे. खरं तर ते देवाने लिहिलेलं नसतंच, ते तुमच्या आमच्यासारख्या माणसांनी लिहिलेले धर्मग्रंथ असतात. आणि ते धर्मग्रंथ जे असतात त्या धर्मग्रंथांमध्ये चुका आणि दोष पण असतात, पण हे त्यांना माहिती नसतं. आणि मग ते असं म्हणत असतात की आमची धर्मावर श्रद्धा आहे. पण ही श्रद्धा म्हणजे काय? कर्मकांड करणं, म्हणजे पूजा विधी किंवा एक प्रार्थना दिवसभरात करणं, असे विधी वगैरे जे आहेत म्हणजे धर्म. आता ही जी काही धर्माची व्याख्या सामान्य लोकांच्या डोक्यामध्ये आहे ती अत्यंत चुकीची आहे. धार्मिक असणं आणि धर्मनिष्ठ असणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. धार्मिक असणं याचा अर्थ हा कदाचित तुम्ही नीट वागण्याशी आहे. म्हणजे तुम्ही नीतीने वागाल, तुम्ही शहाणपणाने वागाल, तुम्ही सत्यच बोलाल, सत्याने वागाल, अशा पद्धतीनं नीती, विवेक, सत्य वगैरे पाळणारे ते धार्मिक असे म्हटले जाऊ शकतात. म्हणजे ते धार्मिकाच्या दृष्टिकोनातून. पण जे धार्मिक असतात असं म्हणतात ते जेव्हा ऑफिसमध्ये भ्रष्टाचार करतात, बुवाबाजी, एखादा डॉक्टर बुवाबाजी करतो किंवा एखादा राजकारणी बुवाबाजी करतो, एखादा कुठला तरी सामान्य माणूस बुवाबाजी करतो, तेव्हा तो धार्मिक राहत नाही. तो काय होतो? तो बुवाबाजी करायला लागतो, म्हणजेच तो धर्मभ्रष्ट होतो. आणि असा धर्मभ्रष्ट जर झाला असेल तर त्याची मानसिकता ही भ्रष्ट मानसिकता आहे. भ्रष्ट धार्मिक मानसिकता ही बुवाबाजीला जन्म देते. का? कारण जर तुम्ही धार्मिक असाल आणि तुम्ही सत्य बोलणारे असाल, सत्य शोधणारे असाल, तर प्रत्येक बुवाचं सत्य शोधायला सुरुवात कराल. प्रत्येक बुवा खरा की खोटा हे तपासून तुम्ही स्वीकाराल. पण तसं तुम्ही नाही करत. तुम्ही धर्म एका बाजूला ठेवता आणि बुवा, महाराज आणि त्याची बुवाबाजी एका बाजूला ठेवता. त्या बुवानी अफाट संपत्ती कमवलेली असेल तर तुम्ही प्रश्न विचारत नाही, एवढा पैसा आला कसा काय? त्या बुवानी काही अत्याचार केले असतील, तुम्ही तिकडे कानाडोळा करता, आणि तो बुवा तुमची फसवणूक करत असेल तिकडे तुम्ही अजिबात लक्ष देत नाही. हा जो प्रकार आहे हा धार्मिक प्रकार नाही, धर्मभ्रष्ट प्रकार आहे. आणि म्हणून तुमची अशी भ्रष्ट मानसिकता जी आहे, ज्याला तुम्ही धर्मनिष्ठा म्हणता, ही जी भ्रष्ट मानसिकता, भ्रष्ट धर्मनिष्ठा बुवाबाजीला जन्म देते, बुवा निर्माण करते. लक्षात ठेवा, पुढच्या भागामध्ये आपण आणखी परत पाहणार आहोत बुवा कसे निर्माण होतात. पाहायला विसरू नका वैज्ञानिक कट्टा सायंटिफिक प्लॅटफॉर्म, आणि सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका.